निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र नागपुरातील बहुजन समाजाने पटोले यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय। नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशा आशयाचे ईमेल काँग्रेसमधीलच एका गटाने राहुल गांधी यांना पाठवले। खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांची भूमिका आरोपींना मदत करणारी असल्याचा आरोप बहुजन समाजातर्फे करण्यात येतोय। काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ नये याकरता बहुजन समाजाचे वर्चस्व असलेल्या उत्तर नागपुरातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना ईमेल पाठवण्यात आले। नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोणता उमेदवार उतरवावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सल्लामसलत करून पटोले यांना उमेदवारी देण्याचा विचार पक्का केला। मात्र पटोलेंच्या नावाला अनुसूचित जातीतील काही बुद्धिवंत, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी विरोध सुरू केलाय। अजूनपर्यंत पटोलेंची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांच्या विरोधात नागपुरात बहुजन समाज एकवटलाय। जर काँग्रेस पक्षाने पटोले यांना उमेदवारी दिली तर बहुजन समाज त्यांच्या विरोधात मतदान करेल असा दावा देखील केला जातोय। त्यामुळे काँग्रेस समोर अडचणी वाढल्या असून काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। उत्तर नागपूरचा जर विचार केला तर 29 सप्टेंबर 2006 रोजी महाराष्ट्रात एक भयानक घटना घडलेली होती, ती म्हणजे खैरलांजी हत्याकांड। त्या हत्याकांडमध्ये दलित समाजासोबत अख्खा महाराष्ट्र उभा होता आणि अख्खा महाराष्ट्र आरोपींना शिक्षा देण्यासाठी म्हणून उभा होता। असं असताना स्वतःची राजकीय पोळी भाजायची म्हणून नाना पटोले साहेबांनी फक्त आरोपी हे कुणबी समाजाचे होते एवढ्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचा सपोर्ट केला। त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी त्यांची बाजू घेतली, मोर्चा त्यांच्या स्मरणार्थ काढला। त्याच्यामुळे दलित समाज त्यांच्या उमेदवारीवरून नाराज आहे। दलित समाज हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभा ठाकलेला आहे। तुम्ही जर बघितलं उत्तर नागपूरमधून नितीन राऊत पासून बाकी लोकांना पण मदत केलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या बाजूनेच दलितांची मतं आजपर्यंत पडत आलेली आहे। असं असताना जर काँग्रेस पक्ष हा दलित विरोधी माणसाला उमेदवारी जर देत असेल त्याला आमचा कडाडून विरोध असणार आहे। जर नाना पटोले यांना जर उमेदवारी दिली तर पूर्ण नागपूरमध्ये हा समाज, दलित समाज हा त्यांच्या विरोधात उभा ठाकेल आणि एक कुणबी वर्सेस ओबीसी वर्सेस दलित असा एक संघर्ष दिसेल। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।